नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपण नेहमीच महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे व्यवहार किंवा सरकारी निर्णय यावर अत्यंत साधी आणि खात्रीशीर माहिती घेत असतो. अगदी जाहिरातीसारखं नाही, तर एखाद्या मित्राने सुचवल्यासारखी ही माहिती असते. अगदी बरोबर. आणि महसूल किंवा शेतीविषयक कायदे म्हटलं की एकंदरीतच खूप तांत्रिक आणि किचकट भाषा असते. पण आपला नेहमी हाच प्रयत्न असतो की एखाद्या मित्रासारखं सोप्या भाषेत हे सगळं उलगडून सांगावं. होय, आणि आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण असाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिम वारसा हक्क कायदा आणि मालमत्ता तसेच शेतजमिनींचे वाटप. हा विषय खरोखरच खूप महत्वाचा आहे. हो ना. अनेक नागरिकांना या मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयत आणि आपले महाराष्ट्राचे महसूल कायदे जसे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यांचा एकत्रित मेळ कसा बसतो याबद्दल प्रचंड संभ्रम असतो. नक्कीच, कारण दोन्ही व्यवस्थांचा दृष्टिकोन खूप वेगळा वाटू शकतो. अगदी. आणि म्हणूनच या किचकट वाटणाऱ्या प्रक्रियेला आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. मला सुरुवातीलाच एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मग हिंदू कायद्याप्रमाणे इथे अविभक्त कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली नावाची संकल्पना असते का? बरं. आणि मृत्यू होताच थेट एखाद्या केकचे तुकडे केल्यासारखे संपत्तीचे लगेच वारसांमध्ये वाटप होते का? यात एक अतिशय रंजक आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की मुस्लिम वारसा हक्क कायद्याची मूलभूत तत्वे भारतातील इतर वैयक्तिक कायद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम कायद्यात जन्मसिद्ध अधिकार नावाची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. अच्छा, म्हणजे जन्मतःच मुलाला संपत्तीत आपोआप हक्क मिळत नाही? अजिबात नाही. हे पूर्ण न्यायशास्त्र नेमो एस्ट हेरे विव्हेंटिस या लॅटिन तत्वावर चालते. म्हणजे काय, तर जिवंत व्यक्तीला वारस नसतात. जोपर्यंत त्या पूर्वजाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत वारसा हक्क खुलाच होत नाही. ती संपत्ती पूर्णपणे त्या जिवंत व्यक्तीच्याच मालकीची असते. हे खूपच वेगळं आहे. आणि मग तो केक कापल्यासारखा वाटपाचा प्रश्न? होय, तर मालमत्तेचे वाटप थेट केक कापल्यासारखे लगेच होत नाही. मालमत्तेचे वारसांमध्ये वाटप करण्यापूर्वी 3 अत्यंत महत्वाचे आणि अनिवार्य टप्पे पार पाडावे लागतात. थांबा, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर संपत्ती एक प्रकारे फ्रीज होते? अगदी. ती काही काळासाठी फ्रीज होते. पहिला टप्पा म्हणजे मृत व्यक्तीच्या एकूण मालमत्तेतून सर्वप्रथम अंत्यसंस्काराचा खर्च वजा केला जातो. दुसरा टप्पा अत्यंत कळीचा आहे. तो म्हणजे मृत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व कायदेशीर कर्ज फेडणे. म्हणजे बँक लोन वगैरे? हो, बँक लोन तर आलंच, पण यात एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा समावेश असतो. तो म्हणजे पत्नीची मेहेर. बापरे, म्हणजे जर पतीने हयातीत पत्नीला लग्नात ठरलेली मेहेरची रक्कम दिली नसेल तर ती मृत्यूनंतरही द्यावी लागते? होय, ती रक्कम पत्नीचा हक्क मानली जाते. इतर कोणतेही वाटप होण्यापूर्वी ती संपत्तीतून वजा करून पत्नीला सर्वात आधी दिली जाते. आणि त्यानंतर येतो तिसरा टप्पा. मृत्यू व्यक्तीने जर काही वसियत किंवा मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर त्याची पूर्तता करणे. म्हणजे हे 3 टप्पे पूर्ण झाल्यावरच वारसांना काही मिळतं? अगदी तंतोतंत. हे 3ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर जी निव्वळ मालमत्ता शिल्लक राहते, फक्त तिचेच वाटप कुराणाने निश्चित केलेल्या वाट्यानुसार वारसांमध्ये केले जाते. इथेच मला एक मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही तिसऱ्या टप्प्यात वसियत म्हणजेच मृत्यूपत्राचा उल्लेख केलात. समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की त्याला आपल्या कुटुंबाला काहीच द्यायचं नाही आणि त्याने संपूर्ण मालमत्तेचे मृत्यूपत्र एखाद्या धर्मादाय संस्थेच्या नावे केले, तर कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडता येतं का? हा खरोखरच एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. आणि इथेच मुस्लिम न्यायशास्त्राने एक प्रगल्भ समतोल साधला आहे. व्यक्तीला मृत्यूपत्र करण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण तो अमर्याद नाही. इथे 1/3 मर्यादा म्हणजेच 1/3 रूल लागू होतो. अच्छा, म्हणजे फक्त काही भागाचंच मृत्यूपत्र करता येतं? हो, कोणताही मुस्लिम व्यक्ती आपल्या मृत्यूसमयी असलेल्या एकूण निव्वळ मालमत्तेच्या जास्तीत जास्त 1/3 भागाचेच म्हणजेच सुमारे 33% भागाचेच मृत्यूपत्र करू शकतो. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे व्यक्तीने मृत्यूपत्राद्वारे स्वतःच्या कायदेशीर वारसांना मालमत्तेपासून पूर्णपणे वंचित करू नये, हा यामागचा उद्देश दिसतोय. अगदी बरोबर. उरलेला 2/3 भाग हा कुटुंबासाठी आणि कायदेशीर वारसांसाठी सुरक्षितच राहतो.
त्यातून एकच अपवाद असतो. जर इतर सर्व कायदेशीर वारसांनी संमती दिली तरच 1/3पेक्षा जास्त संपत्ती वसियत करता येते. आणि या मृत्यूपत्राच्या कायदेशीर वैधतेबद्दल आणखी एक शंका आहे. आपण अनेकदा पाहतो की मृत्यूपत्र कायदेशीर करण्यासाठी प्रोबेट नावाची एक अत्यंत खर्चिक न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते. हो, ती प्रक्रिया खूपच वेळखाऊ असते. मग याचा खर्च सामान्य माणसाला परवडतो का? इथे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 नुसार मृत्यूपत्राचे प्रोबेट मिळवणे अनेक धर्मांसाठी सक्तीचे आणि खर्चिक असते. पण महाराष्ट्रातील मुस्लिमांसाठी यातून पूर्णपणे कायदेशीर सवलत आहे. खरंच प्रोबेट लागत नाही? अजिबात नाही. मुस्लिम व्यक्तीची वसियत ही अगदी तोंडी असू शकते किंवा साध्या कागदावर लिखी असली तरी चालते. तिला न्यायालयातून प्रोबेट मिळवण्याची कोणतीही सक्ती नाही. त्यामुळे सामान्य माणसाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. हे खरोखरच खूप सोयीस्कर आहे. आता आपण त्या उरलेल्या सुरक्षित मालमत्तेकडे वळूया. वसियत आणि कर्जे वजा केल्यावर जी संपत्ती उरते ती वारसांमध्ये कशी वाटली जाते? विशेषतः महिलांचे म्हणजे पत्नी आणि मुलींचे हक्क कसे निश्चित केले जातात? उरलेल्या मालमत्तेचे वाटप हे अत्यंत अचूक आणि गणितीय स्वरूपाचे असते. सुन्नी कायद्यानुसार वारसांचे प्रामुख्याने 2 मोठे गट केले जातात. एक म्हणजे हिस्सेदार किंवा शेअर्स आणि दुसरे अवशिष्टग्राही किंवा रेसिड्युअरीज. हे हिस्सेदार म्हणजे नक्की कोण? हिस्सेदार म्हणजे असे वारस ज्यांचा वाटा कुराणात आधीच अपूर्णांकात निश्चित केलेला आहे. पत्नी ही नेहमी हिस्सेदार गटात असते. तिला कोणत्याही परिस्थितीत वगळले जाऊ शकत नाही. अच्छा, तिचा वाटा फिक्स असतो. होय. जर कुटुंबात मुले असतील तर पत्नीला मालमत्तेचा 1/8 वाटा मिळतो आणि जर त्या जोडप्याला मुले नसतील तर पत्नीचा वाटा वाढून तो 1/4 होतो. हे तर अगदी गणिताच्या फॉर्म्युलासारखे अचूक आहे. पण मुलींच्या बाबतीत काय नियम आहे? मुलींचा हक्क समजून घेणं ही एक महत्त्वाची बाजू आहे. जर घरात फक्त मुलगीच असेल आणि तिला भाऊ नसेल तर ती थेट मालमत्तेचा अर्धा हिस्सा घेते. आणि जर भाऊ असेल तर? जेव्हा घरात मुलगा आणि मुलगी दोन्ही असतात तेव्हा कायद्याचं स्वरूप बदलते. अशावेळी मुलगी हिस्सेदार राहत नाही तर ती आपल्या भावासोबत अवशिष्टग्राही गटात जाते. आणि जेव्हा या गटात वितरण होते तेव्हा मुलाला मुलीच्या दुप्पट वाटा मिळतो. म्हणजेच हे प्रमाण 2:1 असे असते. आता इथे अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की हे 2:1 प्रमाण का? आजच्या काळात भावाला दुप्पट आणि बहिणीला निंपट देणं हे असमान वाटू शकतं. यामागे नक्की काय कारण आहे? होय, वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण यामागील कायद्याचा मूळ हेतू समजून घेणं खूप गरजेचं आहे. या प्रमाणामागे नफाका नावाचे इस्लामिक न्यायशास्त्राचे एक अत्यंत सखोल तत्व आहे. नफाका म्हणजे काय? इस्लाममध्ये जेव्हा विवाह होतो तेव्हा पुरुषावर पत्नीला मेहर देण्याची सक्ती असते. शिवाय संपूर्ण घराचा खर्च, मुलांचं शिक्षण, पत्नीचा सांभाळ करणे ही 100% पुरुषाची आर्थिक जबाबदारी असते. अच्छा, म्हणजे पुरुषावर खर्चाचं ओझं जास्त असतं. अगदी. आणि दुसरीकडे स्त्रीला तिच्या माहेरून जो वारसा मिळतो किंवा पतीकडून जी मेहर मिळते ती पूर्णपणे तिची स्वतःची वैयक्तिक संपत्ती असते. म्हणजे त्या संपत्तीतून तिने घराचा खर्च उचललाच पाहिजे अशी कोणतीही कायदेशीर सक्ती तिच्यावर नसते. अगदी बरोबर. तिच्यावर कुटुंबाच्या पोषणाची सक्ती नाही. पुरुषाकडे येणारा पैसा हा कुटुंबासाठी खर्च होणार असतो, तर स्त्रीकडे येणारा पैसा तिची वैयक्तिक सुरक्षितता किंवा सेव्हिंग असते. याच आर्थिक जबाबदाऱ्यांच्या समतोलामुळे मुलाला दुप्पट हिस्सा दिला जातो. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचे आहे. केवळ नियम न वाचता त्यामागचा हेतू यातून समजतो. पण इथे एक शंका येते. सर्व मुस्लिमांसाठी हे गणिताचे नियम अगदी सारखेच आहेत का? की पंथानुसार यात काही बदल होतात? जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की सुन्नी आणि शिया कायद्यांमध्ये संपत्ती वाटपाचे काही तात्विक फरक नक्कीच आहेत. आता आपण जे पाहिले ते सुन्नी म्हणजे हनाफी कायद्याचे नियम होते. मग सुन्नी कायद्यात कसं वाटप होतं? सुन्नी कायद्यात दरडोई वाटप किंवा पर कॅपिटा पद्धत वापरली जाते. म्हणजे मालमत्ता प्रत्यक्ष हयात असलेल्या व्यक्तींच्या डोक्यानुसार विभागली जाते. तसेच यात दूरचे नातेवाईक असा एक पूर्णपणे वेगळा वर्ग असतो. आणि शिया कायद्यात काय वेगळेपण आहे? शिया म्हणजेच इतना अशारी कायद्यात प्रतिशाखा वाटप होते. याला पर स्टिरप्स म्हणतात. हे समजायला आपण एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका झाडाच्या फांद्या आहेत. या व्यक्तीला 2 मुलं आहेत, ब आणि क. ब.
दुर्दैवाने बचा मृत्यू अच्या आधीच झाला आहे आणि बला स्वतःची 2 मुलं आहेत. आता जेव्हा अचा मृत्यू होतो तेव्हा शिया कायद्यानुसार संपत्तीचे 2 समान भाग होतात. एक भाग हयात असलेल्या कला मिळतो आणि दुसरा भाग थेट मृत बच्या शाखेला म्हणजेच त्याच्या 2 मुलांना मिळतो. ते मुले त्यांच्या मृत वडिलांच्या जागेवर उभे राहून त्यांचा पूर्ण वाटा घेतात. हे खूपच लॉजिकल वाटतं. आणि जाता जाता महाराष्ट्राच्या संदर्भात एक अतिशय अनोखी ऐतिहासिक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात विशेषतः किनारपट्टीच्या भागात खोजा आणि कच्ची मेमन हे व्यापारी समुदाय आहेत. हे समुदाय मूळतः हिंदू होते आणि त्यांनी अनेक शतकांपूर्वी इस्लाम स्वीकारला. म्हणजे धर्म बदलला पण परंपरा राहिल्या का? तसंच काहीसं. 1937च्या शरीयत कायद्यामुळे त्यांना इच्छापत्राविना होणाऱ्या वाटपासाठी मुस्लिम कायदा लागू झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूपत्रासाठी या समुदायांना आजही हिंदू रूढिगत कायदाच लागू होतो. म्हणजे त्यांच्यावरती 1/3ची मर्यादा नाहीये? अजिबात नाही. ते त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचं मृत्यूपत्र कोणाच्याही नावे करू शकतात. भारतीय कायदेशीर इतिहासातील ही एक अत्यंत दुर्मिळ व्यवस्था आहे. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. कारण आता आपण एक अशा मुद्द्याकडे वळणार आहोत ज्याचा थेट संबंध महाराष्ट्रातील हजारो लोकांशी आहे. ती म्हणजे शेतजमीन. हा खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. आपण मगाशी जे नियम पाहिले ते ठीक आहेत, पण असं वाचण्यात येतं की 1937च्या केंद्रीय शरीयत कायद्यातून शेतजमीन हा विषयच वगळण्यात आला होता. मग महाराष्ट्रातील मुस्लिम शेतकऱ्यांच्या जमिनीचं वाटप शरीयतनुसार होते की नाही? हे खरे आहे की केंद्रीय कायद्यातून शेतजमीन वगळण्यात आली होती. यामागचं कारण ऐतिहासिक आहे. ब्रिटिश काळात शेती हा प्रांतीय विषय होता, त्यामुळे केंद्राने त्यात हस्तक्षेप केला नाही. पण इथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRC ने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. म्हणजे आपल्या राज्याच्या कायद्याने हा प्रश्न सोडवला? नक्कीच. MLRCचं कलम 164 अत्यंत स्पष्टपणे सांगते की शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या जमिनीतील हितसंबंध हे त्याच्या वैयक्तिक कायद्याच्या अधीन राहून पुढे संक्रमित होतील. अच्छा, म्हणजे मुस्लिम शेतकऱ्याची जमीन शरीयतनुसारच वाटली जाईल? अगदी. यामुळे मुस्लिम शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला आणि मुलींना शेतजमिनीतही कुराणाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार कायदेशीर हक्क प्राप्त होतो. हे खूपच सकारात्मक आहे. पण इथे मला एका व्यावहारिक समस्येची जाणीव होत आहे. समजा एका शेतकऱ्याच्या नावावर गावात फक्त 2 एकर जमीन आहे आणि वारस खूप आहेत. जर शरीयतच्या प्रमाणानुसार या 2 एकर जमिनीचे प्रत्यक्ष भौतिक तुकडे पाडायला घेतले तर प्रत्येकाच्या वाटेला काही गुंठेच जमीन येईल. होय, ही खूप सामान्य अडचण आहे. आणि अशावेळी महाराष्ट्राचा तुकडेबंदी कायदा अडवा येणार नाही का? कारण जमिनीचे छोटे तुकडे करता येत नाहीत असं तो कायदा सांगतो. अतिशय अचूक प्रश्न आहे. एका बाजूला शरीयतनुसार वाटा द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुकडेबंदी कायदा आहे. पण यावर महसूल प्रशासनात अत्यंत सोपे उपाय आहेत. मग प्रत्यक्ष जमिनीचे वाटप कसं होतं? पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे जमिनीचे प्रत्यक्ष भौतिक तुकडे न पाडता सर्व वारसांची नावे 7/12 उताळ्यावर सामायिक मालक म्हणून लावली जातात. म्हणजे जमीन एकत्रच राहते, फक्त मालक अनेक असतात. म्हणजे कागदोपत्री सगळे मालक असतात. दुसरा पर्याय काय आहे? दुसरा पर्याय असा असतो की काही वारस, जसे की विवाहित बहिणी किंवा शहरात गेलेले भाऊ, ते आपला हक्क रीतसर नोंदणीकृत हक्क सोड पत्राद्वारे कायदेशीररित्या सोडून देतात. किंवा सर्व वारस मिळून ती जमीन विकतात आणि पैशांचे शरीयतनुसार वाटप करतात. हे खूपच व्यावहारिक उपाय आहेत. आता आपण कागदोपत्री प्रशासकीय प्रक्रियेकडे येऊया. जमिनीवर हक्क तर मिळाला, पण प्रत्यक्षात एका सामान्य नागरिकाला 7/12 उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया करावी लागते? सुदैवाने ही प्रक्रिया आता खूप सुटसुटीत झाली आहे. सर्वप्रथम मृत्यू झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत संबंधित गावच्या तलाठ्याला मृत्यूची वर्दी देणे बंधनकारक असते. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? मुख्य कागदपत्रे म्हणजे मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला, सर्व कायदेशीर वारसांची नावे असलेली शपथेवरील वंशावळ, सर्वांचे आधार कार्ड आणि जर कोणी हक्क सोडला असेल तर ते हक्क सोड पत्र. आणि ही कागदपत्रे तलाठ्याकडे दिल्यानंतर पुढे काय होतं? कागदपत्रे मिळाल्यावर तलाठी त्याची नोंद फेरफार नोंदवीत करतात. याला आपण साध्या भाषेत फेरफार नोंद म्हणतो. त्यानंतर ही नोटीस गावाच्या चावडीवर लावली जाते आणि सर्व हितसंबंधित व्यक्तींना 30 दिवसांची कायदेशीर नोटीस बजावली जाते.
म्हणजे कुणाचा आक्षेप असेल तर तो नोंदवता यावा यासाठी. अगदी बरोबर. जर या 30 दिवसात कोणीही हरकत घेतली नाही तर मंडळ अधिकारी त्या फेरफाराला मंजुरी देतात आणि नवीन वारसांची नावे 7/12वर येतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आता महाभूलेख या फेरफार प्रणालीद्वारे डिजिटल झाली आहे. आता कुणालाही कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. व्यक्तीचं नाव आलं की ती व्यक्ती त्या मालमत्तेची 100% कायदेशीर मालक बनते का? बऱ्याच जणांना वाटते की 7/12 म्हणजे अंतिम पुरावा. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज दूर करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये हे अगदी स्पष्ट करण्यात आले आहे की महसुली नोंदी जसे की 7/12 उतारा हे केवळ सरकारला जमीन महसूल गोळा करण्यासाठी तयार केलेले दस्तऐवज आहेत. म्हणजे ते मालकी हक्क ठरवत नाहीत. अजिबात नाही. ते मालमत्तेच्या मालकी हक्काचे अंतिम पुरावे म्हणजेच टायटल डीड्स नाहीत. तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्याला कोणाचाही मालकी हक्क निर्माण करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार नसतो. हे खरंच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे समजा एखाद्या बहिणीचं नाव भावांनी चुकीची माहिती देऊन 7/12वरून बेकायदेशीरपणे वगळले असेल तरीही तिचा हक्क संपत नाही का? अजिबात नाही. 7/12 हा अंतिम शब्द नाही. जरी तिचं नाव वगळले असले तरी तिचा कुराणाने किंवा कायद्याने दिलेला मालकी हक्क कधीच संपत नाही. अशावेळी ती बहीण थेट दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टात दाद मागू शकते. दिवाणी न्यायालयाचा निर्णय हाच अंतिम मानला जातो. क्या बात आहे. ही खरोखरच एक अत्यंत महत्त्वाची माहिती होती. आज आपण खूपच सखोल चर्चा केली. या संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर मुस्लिम वारसा हक्क हा भावनांवर नाही तर एका अचूक गणितीय फॉर्म्युलावर चालतो. होय, आणि जबाबदाऱ्यांचा समतोलावर. अगदी. वसियत फक्त 1/3 मालमत्तेवर करता येते. महाराष्ट्रात शेत जमिनीलाही शर्यत कायदा लागू करण्यासाठी महसूल संहितेने योग्य तरतूद केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे 7/12 उतारा हा अंतिम मालकी हक्क ठरवत नाही. अन्यायकारक रूढी मोडीत काढून महिलांना हक्क मिळवून दिले. पण आजच्या या प्रगत डिजिटल युगात जिथे जमिनींचे व्यवहार अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहेत तिथे शेकडो वर्षांपूर्वीचे हे अचूक गणितीय वाटप प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपल्या आधुनिक महसूल प्रणालीला अजून किती अद्ययावत व्हावे लागेल? हा एक मोठा प्रश्न आहे. होय. एका बाजूला पारंपरिक कायदा आणि दुसऱ्या बाजूला फेरफार सारखे आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील हा सुवर्णमध्य भविष्यात कसा साधला जाईल याचा विचार नक्कीच व्हायला हवा. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. पारंपरिक कायदा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हा प्रवास नक्कीच रंजक असणार आहे. आम्हाला आशा आहे की आजची ही सखोल कायदेशीर चर्चा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरली असेल. नक्कीच. ज्यांना ही सखोल चर्चा आवडली असेल आणि अशाच प्रकारे कायदे आणि जमिनीचे व्यवहार सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील त्यांनी इन्फो इन मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जमीन महसूल किंवा वारसा हक्काच्या इतर एखाद्या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्यावरही अशीच सविस्तर चर्चा घेऊन येऊ. तोपर्यंत नवनवीन माहिती घेत रहा आणि जागरूक रहा.